नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। सर्वांकडे आधार कार्ड असेलच मित्रांनो। जसे की मित्रांनो, आपल्याला आधार कार्डमध्ये आता एक नवीन अपडेट आलेले आहे। मार्च 2024 अगोदर डॉक्युमेंट अपलोड करायचे। हे जर डॉक्युमेंट अपलोड केले नाही किंवा काही बदल जर केले नाही तुमच्या आधार कार्डमध्ये किंवा आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड भरावा लागेल। जसं की आपण आता पॅन कार्डसाठी तो दंड भरतोय। तर ते अपडेट काय आहे आणि डॉक्युमेंट अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या कशी प्रोसेस करू शकतात व कसे अपडेट करू शकतात व तुम्हाला तो फॉर्म कसा फिल करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण सविस्तर माहिती राहणार आहे, लाईव्ह प्रोसेस राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे आणि हे डॉक्युमेंट सर्वांना अपडेट करणं महत्त्वाचेच आहे मित्रांनो। कारण की खूप जणांचे आधार कार्ड जुने आहेत किंवा काही 2-4 वर्षे जुने आहेत व याच्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाही, त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट अपडेट करणं कंपल्सरी आहे। या मागचा असा उद्देश आहे मित्रांनो, तुमची एक ओळख असते आणि तुमचं आधार कार्ड हे प्रॉपर तुम्ही रहिवासी जिथले आहात तिथलेच तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतात व तिथे तुम्ही राहतात व त्या ठिकाणचे तुम्ही रहिवासी आहे असं तुम्हाला ओळखलं जातं। त्याच्यामुळेच ही डॉक्युमेंट अपडेटची प्रोसेस आलेली आहे। आणि या व्यतिरिक्त चालू याच्यामध्ये भरपूर असे डुप्लिकेट आधार कार्ड किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट करून जे रहिवासी आहेत ते राहायला आलेले आहेत, त्याच्या बाबतीत ही संबंधित अपडेट आहे व याच्यापासून टाळण्यासाठी ही डॉक्युमेंट अपडेटची प्रोसेस लावलेली आहे। तर तुम्ही जर 31 मार्च 2024च्या अगोदर जर डॉक्युमेंट अपलोड केले किंवा आधार कार्डमध्ये बदल केले, अपडेट केले तर तुम्हाला 1000 रुपये फी लागणार नाही व त्याच्यानंतर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड भरावा लागेल मित्रांनो। तर आपण ही प्रोसेस लगेच लाईव्ह बघूया। तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आधार डॉक्युमेंट अपडेट। तर मित्रांनो, इथे सर्च केल्यानंतर आधार डॉक्युमेंट अपडेट तर तुम्हाला याच्या पहिली जी लिंक आहे याच्यावरती यायचं आहे। आता इथं भरपूर अशी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला वाचायची आहे। ही माहिती वाचूनच तुम्हाला तुमचे जे प्रोसेस आहे पुढची ती करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथं बघू शकता माय आधार दिसेल, इथं डॉक्युमेंट अपडेट इथं यायचं आहे तुम्हाला। असं काही टॅब ओपन होईल। आता इथं बघू शकतात, आता इथं डॉक्युमेंट अपडेट, आता इथं तुम्हाला तारीख पण दिलेला आहे डॉक्युमेंट अपडेट। तर इथं बघा 24/3/2024 त्याच्या अगोदर जर भरले तुम्ही डॉक्युमेंट अपडेट केले तर तुम्हाला 1000 रुपयाची फी लागणार नाही। आणि जर याच्यानंतर जर तुम्ही प्रोसेस केली तर तुम्हाला 1000 रुपयाची सर्वांसाठी फी कंपल्सरी, दंड कंपल्सरी राहणार। इथं क्लिक करायचं आहे, इथं ते क्लिक टू सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला तुमचा आधार लॉग इन करून घ्यायचा आहे। इथं आधार नंबर टाकायचा आहे, इथं तुमचा कॅप्चा फिल करायचा आहे, OTP सेंड केल्यानंतर मोबाईलवरती जो OTP येईल तो तुम्हाला इथं टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल, इथून तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं बघू शकता क्लिक हिअर टू प्रूफ, तुमचा जो प्रूफ आहे तो तुम्हाला इथं अपडेट करायचा आहे। आता इथं परत नेक्स्ट वरती करायचं आहे क्लिक। आता इथं बघू शकता पूर्ण तुमचं नाव, ॲड्रेस, जन्मतारीख सर्व भेटलेलं आहे। आता इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि इथं आय व्हेरीफाय इथं वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं पेज लोड होईल। आता इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं आहे। आता इथं जवळपास सर्वांकडे जे डॉक्युमेंट आहेत ते इथं तुम्हाला दिलेले आहेत। आता इथं काय काय डॉक्युमेंट आहे, आता पॅन कार्ड, तर पॅन कार्ड सर्वांकडे राहतं, कास्ट सर्टिफिकेट राहतं किंवा शाळेचा TC, बोनाफाईड काही पण असतं। भरपूर असे डॉक्युमेंट आहेत। तुम्ही पासबुक पण अपलोड करू शकतात। सर्व तुम्हाला बघायचं आहे आणि जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याकडे समजा पॅन कार्ड आहे तर इथं ई पॅन कार्ड पण चालेल, इथं ओके करायचं आहे। आता इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे। इथं अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथं थोडं प्रोसेस होईल। आता प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सबमिटची प्रोसेस येईल। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होईल मित्रांनो। डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला 3 ते 15 दिवसाच्या आत तुमचा कन्फर्मेशनचा मेसेज आहे तो तुमच्या मोबाईलवरती येईल। आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 1000 रुपये दंड भरण्यापासून वाचाल आणि हे डॉक्युमेंट अपलोड करणं हे कंपल्सरी आहे। तुमच्या हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा, कारण की त्यांना पण 1000 रुपये फी भरण्यापासून वाचवा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आणखी काही जर प्रॉब्लेम असले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।